गेली 58 मोर्चे झालेत, शांततेत मोर्चे झाले, आंतरवालीमध्ये घटना घडली, दिवस रात्र अनेकांनी सुसाईड केले. आणि म्हणून सरकारला विनंती आहे की बाबा केवळ भूलथापा न देता खरं काय तुमच्याकडून होतंय एकदा समोरासमोर चर्चा करा. म्हणजे समाजाची वित्तहानी होता कामा नये, समाजाची मानसिक हानी होता कामा नये. आणि याच्यातून काय होईल, समाज एकमेकाला टार्गेट करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, माझं ताट भरलेलं आहे, माझ्या दुडीतली भाकर आहे आणि एक समाज जर भाकरीसाठी भांडत असेल तर खरी मानवता तीच आहे, तिथं तुम्हाला छाती ठोकपणे म्हणता आलं पाहिजे. काय हरकत नाही बाबा, सध्या गेली वर्षानुवर्ष तुमच्यावर अन्याय व्हायलाय, चला तुम्ही पण आमचे भाऊच आहेत. मग भाषणात सांगायचं हे आमचे भाऊ आहेत, पण अलीकडून कार्यक्रम ठोकायचा हे दलिंदर चाळे प्रत्येकाने बंद करावे. याच्यात माझी कास्ट पाहून मला खालून टीका करणारे काही बांडगुळं विकारचोट असतील, मला त्यांच्याशी घेणदेण नाही. कारण आपण काय म्हणतो, हे विश्वची माझे घरं आणि मग तू सर्व आहे, आतापर्यंत आपण फायदा घेतलाय आणि मग त्यांना वाटत असेल तर तुम्ही का त्याच्या समर्थनासाठी येत नाही, हा पहिला प्रश्न आहे. आणि मग त्या समाजांचा मोर्चा त्या समाजाच्या आरक्षणासाठी, त्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असेल तर तुम्हाला समर्थन करायचं नसेल तर बांडगुळांनो विरोध देखील करू नका, माझी विनंती आहे. आणि विरोध करायचा तर मग नेमकं तुमचे खऱ्या अर्थाने बाजू कोणत्या आहेत, तुम्ही भांडायलेत कसं, नेमकं तुमच्याकडे काय मुद्दे आहेत हे पण कळना. कारण व्हायरल होण्यासाठी मी काहीतरी समाजाचा नेता आहे म्हणून पुढे येऊन विरोध करून फायदा नाही. जो समाज त्याच्या हक्कासाठी लढत आहे, शेवटी न्यायालय आहे, न्यायालयाने ठरवलं की हा समाज या प्रवर्गात जाणार आहे, तुमचा बापही रोखू शकत नाही. न्यायालयाने ठरवलं बाबा की हा समाज या प्रवर्गात जाऊ शकत नाही, वेगळी काय तरतूद न्यायालय ठरवल. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्यांनी नॉलेज झाडू नाही, जो समाज त्याच्या हक्कासाठी लढत आहे त्याला समर्थन देण्याचं काम करा. हीच खरी वेळ आहे भारतामध्ये शांतता नांदण्याची. कोणीतरी येणार, जरांगे पाटील त्याच्या विरोधात बोलणार, कोणतरी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलणार, हे बंद करणं काळाची गरज आहे. कारण का तो समाज त्याच्या हक्कासाठी लढत आहे. आणि माझी एक विनंती पण आहे की तुम्ही जरासं 2 GB नेटचा चांगल्या जागी वापर करा, समाजात होता येईल तेवढं तेढ निर्माण होण्याची काळजी घ्या. त्यांच्या न्याय हक्कासाठी जे लढत आहेत त्यांना समर्थन देता येत असेल तर द्या, पण निरर्थक चव्हाट्यावर, चौकात, टपरीवर बसून तुला आरक्षणाचं लयच नॉलेज आहे असं ज्ञान कुठं झाडून त्या ठिकाणी आपल्या बाजूला बसणाऱ्या है ना 4-5 जण चहा घेणाऱ्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मी शिकवत असताना माझ्याकडे प्रत्येक जाती धर्माचे पोरं येतात आणि मला विनंती असते की एखाद्या पोराला मी शिकवलंय, यालाही सारखं शिकवलंय, पण त्याला हे पोरगं लागलं नाही, त्याचं दुःख माझ्या मनात असते. तो जर खरा शिक्षक असेल तर, आणि ते दुःख आतापर्यंत लय वेळा झाले. तो समाज त्याच्या न्याय हक्कासाठी लढत आहे, त्याच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला, मनोज दादा जरांगे पाटलांना बळ येवो, त्यांचे जे काही हक्क आहेत ते त्यांना मिळो, त्यांच्या लढ्याला यश मिळो एवढीच एक प्रार्थना या ठिकाणी करतो. आणि मुंबई लढा त्यांचा यशस्वी हो एवढीच सरकारला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.